पाणी. अहो नका नाडीला हात लावू. अहो पण नाडी सम चालली का विषम चालली ते बघायला पाहिजे ना. आता राजाला धोका नाही. जीवावर बेतलं होतं, आता पिढा गेली. खरंच हो, पीडा गेली. आमच्या तर हातापायातून वारच गेलं होतं. आमची ही तीच गत झाली होती. पण देव धावून आला. देवाने आमची हाक ऐकली. हाक ही ऐकली आणि भांडणही ऐकली. भांडण ऐकलं? कधी? कधी? सगळे देव तर घाबरून गेले होते तुमचा हा अवतार बघून. सुनबाई, तुम्ही नाही का म्हणाला होता, आमच्या स्वारींना काही झालं तर तुझी पायरी रक्तलाल करू, महाराजांना काही झालं तर तुझा आणि आमचा उभा दावा राहील. बोलला होतात ना असं? हो. म्हणून तर सगळे देव सुद्धा भयभीत झाले होते. झाले असतील, पण महाराजांनी मात्र आपल्या सगळ्यांचीच परीक्षा घेतली. आता काही काळजीचं कारण नाही ना? अहो अजिबात नाही. तुमची पुण्याई थोर म्हणून ही संजीवनी होती माझ्याजवळ. पण तुम्ही ज्याला संजीवनी म्हणताय ती द्रोणपुष्पी तर नाही ना? अहो आता आम्हाला हो काय ठाव, आम्ही जंगलातली माणसं. पण ह्या आया बाया कंदीबंदी भेटतात आणि हे झाड तर अलीकडे दिसतच नाही. अहो जनावर खाऊन टाकतात रोगासाठी. देव वनस्पती आहे. तुम्ही आलात धावत पळत. अहो नाही नाही, स्वराज्याच्या रालीनं असं हात नाही जोडायचं. बरं नाही येऊ, तोंडावर पाणी भरून येतो. धाकट्याबाई साहेब जी, तुम्ही सुद्धा जा. आंघोळ पांघोळ करून घ्या, देवपूजा करून घ्या. आम्ही मंगळाईला जाऊन येतो. देवीची खाणा नारळाने ओटी भरतो. आम्ही येऊ तुमच्या सोबत. मग तर दुधात साखर. महाराजांना काय झालं होतं समजलं? युवराज, मी जो सवाल विचारला जाईल त्याचाच आणि तेवढाच जबाब द्यावा. काय झालं होतं महाराजांना? विषबाधा. कशातून होते विषबाधा? जेवणातून आणि खाण्यापिण्यातून. आणि विषप्रयोग कशातून होतो? जेवणातूनच युवराज. कोण बनवतं जेवण? मी. पण युवराज, माझ्या मनात काय बी कपट नाही. अहो मी कशाला तसं करेन? तू केलं नाहीस तर कुणी केलं? कुणी मिसळलं महाराजांच्या अन्नात विष? खरंच देवाच्या युवराज, अहो मी नरकात जाईन पण तसं करणार नाही. पक्वान तू स्वतः घेऊन गेला होतास? मी घेऊन गेलो तो युवराज. तू घेऊन गेला होतास. खान साम्यानं पक्वान बनवलं, तू महाराजांकडे घेऊन गेलास. ठीक. महाराजांसमोर पक्वान चाखून कोणी बघितलं? मी नाही चाखून पाहिलं. कोणी बघितलं? तो गडावरचा माणूस होता. कोण होता? पहारेदार. खानसामा रिवाजाप्रमाणे ताटातील जिन्नस कुणी चाखून बघायला पाहिजे होते. मी युवराज. मग का बघितले नाहीत? युवराज, मला वाटलं हा चाकून बघेल. हा सुद्धा सेवकच आहे ना इथं, आणि रोजचं जेवण तोच चाकून बघतो. हो, पण
त्याच दिवशी मी न्याहारी नाही चाकली. मग हे दुर्लक्ष का? चुकून झालं की जाणून बुजून एकालाही सोडणार नाही आम्ही. पायात गोलदांडे अडकवून राखेचे तोबरे भरू, तेव्हा खरं बोला. युवराज, माझी काय बी चूक नाही. अहो खरंच मी काय केलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. खरं बोल. तुला इनाम, मोहरा यांचं आमिष कुणी दाखवलं त्याचं नाव सांग. नाही युवराज, खरंच मला ठाव नाही. एका घटकेची वेळ देतो तुला, विचार कर. त्याआधी आणखी एक गोष्ट, इकडे या. महाराज बरे झाले याचा केवढा आनंद. स्वर्ग 2 बोटं राहिला आम्हाला, पण तोही आम्हाला साजरा करता येत नाही. काय झाले? तुम्हाला कोणी मना केली? मना केली नाही, पण किल्ल्यावर चौकशी सुरू झाली आहे. होऊ द्या ना चौकशी. चौकशी तर व्हायलाच हवी, कारण ही घटना साधी सुधी घटना नाहीये. नशीब बलवत्तर म्हणून महाराज वाचले यातून. चौकशी व्हायलाच हवी, घटनेच्या मुळापर्यंत जायलाच हवं. आणि जो कोणी सापडेल त्याला शिक्षाही महाराजच देतील. पण सुरनीस, तुम्ही का दडपणाखाली? आम्ही दडपणाखाली म्हणजे? पहारे आमचे होते, गडावरची माणसं आमची होती. आता तोच धागा धरून आम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल असं वाटतंय. मला तरी वाटत नाही तसं. मलाही वाटत नाही, पण तुम्हीच सांगा, स्वप्नातही आमची माणसं अशी वागतील का? नाही ना? नाहीच करणार. पण तुम्ही हे ठामपणे सांगा ना युवराजांना. आम्ही सांगू, पण त्यांनी ऐकलं पाहिजे, समजूतदारपणा दाखवला पाहिजे. नाहीतर सगळंच मुसळखेरात जाणार. अहो ती भीती वाटते हो. तेही आहेच. त्यात त्यांचा संताप वाढलाय. जे खलिते सापडले त्यात शंभूराजांचं नाव आहे. त्यात त्यांचं नाव कसं आलं ना? त्यात त्यांनी कट रचलाय असा उल्लेख पण आहे. म्हणजे नाव यांचं आणि हे दुसऱ्यांना धोपाट्या घालतात. हा काय न्याय झाला? आणि दुसरं म्हणजे तमाम रयत महाराजांना परमेश्वर मानते. परमेश्वर ती कशाला असल्या उचापती करेल? खरं तर हा विषय आता संपवायला हवा. नाही, आता धार येणार या विषयाला. आणि बघा आम्हाला जबाबदार धरतील की नाही ते. पण तशी वेळ आली तर मग त्यांच्या रानात आमचा उकीर असेल. म्हणजे माकडीणीची गोष्ट माहित आहे ना? जेव्हा माकडीणीच्या गुडघ्या एवढं पाणी येतं तेव्हा ती पिलाला कडेवर घेते. जेव्हा कमरे एवढं पाणी येतं तेव्हा माकडीण पिलाला खांद्यावर घेते, मग डोक्यावर घेते. पण तेच पाणी माकडीणीच्या नाकातोंडात जाऊ लागतं तेव्हा ती त्याच पिलाला आपल्या पायाखाली घेते आणि आपला जीव वाचवते. अनाजी पंत, आता आमच्या नाकातोंडात पाणी जाण्याचा संभव वाटू लागलाय. देव कृपेने तसं होऊ नये. महाराजांना न्याहारीसाठी काय दिलं होतं? तुपातली खिचडी. तूप कुठे? हे काय याच्या ते धाकल्या राणी साहेबांनी दिलं होतं. हो, पण त्यांनी रायगडावर दिलं होतं. इथे येईपर्यंत किती जणांच्या हातात गेला असेल कुणास ठाऊक. खिचडीसाठी लागणारे जिन्नस त्यांनी जे दिले होते त्याच्या सगळे जिन्नस आहेत.
या सगळ्या जिन्नसांचा वापर करून पुन्हा पक्वान बनवायचं आणि आमच्या समोर खाऊन दाखवायचं. तो त्याची मागच्या बाजूला शोध घ्या. झाडांचे बुंदे झुडपं सगळं तपासून बघा. एखादी छोटी शिशी पुरचुंडी काही ना काही नक्की सापडेल. कुठं ना कुठं माग लागणारच. आता कसं वाटतंय राजा? खरं वाटतं. पोटात पडलेला आगीचा डोंग इजला कर राजा. आता अंग बी हलकं हलकं वाटत असेल ना? आता काय बी धोका नाही. उद्यापासून हिंडा फिरायला लागेल माझा राजा. वैदू बाबा, खायला मागितलं तर काय द्यावं? भाताची पेज द्या आणि दुपारी भात द्या तुपाचा. खिनभरानं आणा. आणतो आम्ही. सुनबाई, तुम्ही थांबा, आम्ही घेऊन येतो. पेज. मातोश्री, तुम्ही कशाला? आम्ही आणू. थांबा तुम्ही. चवीसाठी मीठ घालावं का? सुरमट बनवा नेहमीसारखं. बर, आलो थांब. गडकरी, तुमची नेमणूक कोणी केली? सुरनीसांनी. किल्ला जिंकला तेव्हा आम्ही त्यांच्या फौजेत होतो. सुरनीस पंत म्हणाले, रायगडाहून गडकरी येईपर्यंत हंगामी ताब्यात तुम्ही घ्या. आम्ही गडावर आलो तेव्हा महाराजांची तब्येत कशी होती? चांगली होती. रात्री आम्ही महाराजांसोबत थाळा घेतला आणि सकाळी गडावरून निघालो. हो, तुम्ही घुटमळलात 1-2 वेळा. सकाळी महाराजांची तब्येत कशी होती? चांगली होती. तुम्ही गेलात, न्याहारी गेली आणि तवापासूनच त्यांची तब्येत बिघडली. त्याचं कारण? अन्नात विष मिसळलं गेलं. पण युवराज, आम्हाला काही ठावं नाही. ना कुणाला ठाऊक पाहिजे? माफी युवराज. ज्या छत्रपतींनी तुम्हाला सन्मानाचा घास दिला त्यांच्याच अन्नात विष कालवता? नाही युवराज, आई भवानीची शपथ. शपथा वगैरे घ्यायची काही गरज नाही. तुम्ही देवाच्या पायाशी नाही, आमच्या समोर उभे आहात. पण आमच्याकडे दया माया नाही. चुकीला माफी अजिबात नाही. युवराज, ज्या दिवशी आम्ही गडावर आलो त्या दिवशी बुरुजाखाली काय बोलत होतात? मी काही नाही युवराज. मी कशाला काय बोलू? तुम्ही बोलला नाही. काही नाही बोललो. ज्योत्याजी काय बोलत होते त्या दिवशी बुरुजाखाली? यांच्याबरोबर एक सरदार बोलत होता. म्हणत होता, खडानखडा माहिती सुनेसांपर्यंत पाठवा म्हणून. बोला गडकरी. नाही म्हणजे मी बुरुजावर उभा होतो. समजा ऐकलंय. यातला एक आणि एक शब्द खरा आहे. बोलला तसं? माहिती हीच की इथली खडानखडा खबर सुरनीसांना कळवायची. कोणी ठरवलं? तुम्ही की सुरनीसांनी? हा, स्वराज्याचा धनी इथं, छत्रपती इथे, युवराज इथे आणि खबरा सुरनीसांना. खडान खडा याचा अर्थ काय होतो गडकरी? पण त्यात काय वाईट भावना नव्हती. हे सुद्धा तुम्हीच ठरवलं? युवराज, महाराज आजारी पडले ही खबर गडावरून बाहेर कशी गेली? ताकीद दिली होती ना आम्ही? तरीही खबरा गडावरून बाहेर गेल्या गडकरी. पण आम्ही फक्त सुरनीसांना सांगितलं. आपला बाप मरणाशी झुंजतोय. खळखळ वाहणाऱ्या कृष्णावेंना गोठून गेल्या किल्ल्याचं काळीज पिळवटून निघालं. एवढ्या वेदना झाल्या महाराजांना आणि तुम्ही गाफील. दिलेले आदेश पाळण्यात हलगर्जीपणा. गडकरी, जर आम्हाला स्पष्ट खुलासा झाला नाही तर तुमच्यावर टाच येणार. युवराज,
युवराज, महाराज आपली वाट बघत आहे. आबासाहेब वैदूबाबा निघाले. नाव काय आपलं? सोनबा वैदू म्हणतात गरीबाला. तुमचे खरंच खूप उपकार झालेत आमच्यावर. सूर्यदेव, धरित्री, पाणी, वारा आणि राजा यांच्यावर उपकार नाही करता येत कुणाला. पण आम्ही राजे नाही, आम्ही रयतेचे सेवक. अरे तू झिजलास म्हणून आम्ही पालावलो. अरे 2-4 मुळ्या उगाळून दिल्या, बचावकर पाल्याचा रस तुला पाजला म्हणून आमचा हात आबाळा लागला वय रे. आबा हो. अरे तू महादेवाच्या रावळात गरजलास. त्याच्या अगोदर बहिणीच्या लग्नाचा मांडव जाळ्याला बघितलाय मी. बहिणीला घोड्यावरून घेऊन जाताना अंमलदाराच्या पुढे आय आली माझी. तर तलवारीनं तिचं 2 फाकळ्या केलेलं पाहिलं मी या डोळ्याने. धास्तीनं जावळीत आलो आणि राहिलो. अरे तू अफजल खानाला मारलास तेव्हा रानात सलग 2 दिवस ढोल बाजीत होतो म्या. उपकार म्हणशील राजा तर तुझंच आहेत आमच्यावर. तरीही तुम्ही या वयात इथे आलात, संजीवनी दिली तर आम्हाला आराम पडला. म्या काय ना केलं ते तुझ्या लेकरानं केलं. संजीवनी होती, लक्ष्मण होता, पण द्रोणागिरी हनुमंतानं उचलून आणला आणि म्हणून लक्ष्मण वाचला. आज धाकलं धनी हनुमंत झालं. मला उचललं, पाठुंगळी घातलं, धावलं. वाटतला काटा बघितला नाही, धोंडा बघितला नाही, रक्ताची धार बघितली नाही. नुसतं जीव तोडून पळत सुटलं. एवढं कुणी करत वैर बापासाठी. बाबा, जन्मदात्यासाठी लेकरानं काही केलं तर त्यात काय मोठं. महाराज क्षमा असावी, आम्ही आलोच. खरंय, असा पुत्र लाभणं हे भाग्य. आमच्या शंभूराजांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अहो, आमच्यासाठी तर फार वेडेपिशे होते आणि कर्तव्यासमोर तर स्वतःच्या जीवाचीही पर्वा कधी केलेली नाही. इतकं सगळं करूनही कौतुकही ऐकायला थांबत नाही. पाहिलं ना? ये तुम्ही आता. नाही, आम्ही असे रिकाम्या हाती तुम्हाला जाऊन देणार नाही. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पालखी तुम्हाला वैदूवाडीपर्यंत सोडेल. आणि सोनबा, आजपासून तुम्हाला आमच्या काळजाचा शेजार. चुकलो पंत, चूक झाली. अहो, चुकून बोललो. चुकून शेण खातोस का रे कधी? नाही. मग असं कसं बोललास? शरम नाही वाटत? आता पाया पडतो पंत, पुढे नेऊ नका. वाटलंच तर 2 पायथ्यान जास्त मारा, पर माफी द्या. तुला कुठे ऐकायला मिळालं हे? हा? गलती झाली, पुढे नाही होणार. पुन्हा ते पुन्हा थांब, तुला चांगलाच फोक काढून काढतो. अरे, निरगोडीचा फोक आणा. काय चाललंय पंत? युवराज, आपण मध्ये पडू नका. आपण झालंय काय? का मारतात त्याला? ते मी सांगू नये आणि ते तुम्ही ऐकू नये. युवराज, माफी असावी. पुन्हा याची चूक नाही होणार. अनाजी पंत, काय झालंय आम्हाला कळावं. अहो युवराज, तुम्ही तिकडे तपास करता महाराजांना कुणी विष घातलं म्हणून, आणि हा सुकाळीचा इथे म्हणतोय युवराजांनी विष घातलं म्हणून. युवराजांनी विष घातलं म्हणून. युवराजांनी विष घातलं म्हणून.
निघतो